देवेंद्र फडणवीस यांनी हे निवेदन दिलं। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात, अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। संपूर्ण प्रकरणासंदर्भातली अतिशय मोठी अपडेट आहे, कारण ज्या अधिकाऱ्यानं यावेळेस ही मारहाण करण्याचे आदेश दिलेले होते त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हा जो शुक्ला नावाचा व्यक्ती होता त्याला आता निलंबित करण्यात आलं असल्याचं कळतंय। या संदर्भातलं निवेदन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर पुढची बातमी या संदर्भातलीच आहे, कारण एका परप्रांतीय कुटुंबानं मराठी कुटुंबाला जबर मारहाण केली आहे। मराठी माणसाला चीड आणणारी ही घटना कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये घडली। घरात धूप लावण्याच्या वादावरून शुक्ला आणि कळविकटे या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि यावरून अखिलेश शुक्ला या व्यक्तीनं 15 ते 20 जणांसह कळविकटे कुटुंबावरती हल्ला केलाय। मराठी माणसं भिकारी आहेत, त्यांना आणखी मारा असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कळविकटे कुटुंबानं केलाय। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या देशमुख कुटुंबाला देखील यावेळेस मारहाण करण्यात आली। दरम्यान शुक्ला यांच्या शेजारी राहणाऱ्या लता काळविकटे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी बातचीत सुद्धा केलेली होती। मराठी माणसाला चीड आणणारी ही घटना कल्याणमध्ये घडलेली आहे। परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबावरती हल्लाबोल करण्यात आलेला होता। मराठी माणसं भिकारी आहेत असं या व्यक्तीनं म्हटलं। मी भांडण सोडवायला झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती। गुंड 10-12 मुलं होती। तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला। मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला। आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता, तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती, मारो मारो सबको मारो, किसी को जिंदा नहीं छोड़ना। आणि ते गुंड एवढे बिंदास होते, डायरेक्ट वार करत होते, डायरेक्ट। शुक्लाची पूर्ण दहशत असं तो सांगतो की मी IS आहे, मी गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये क्लास 1 ऑफिसर हूं, कोई मेरा उखाड़ नहीं सकता, तुमको जिधर जाना है। पूर्ण सोसायटीला तो तशी धमकी देतो। हा, नंतर त्यांचा ज्यावेळी वाद चालला होता त्यावेळी ते बोलले की तुम लोग मराठी ऐसा लोग हो, गंदे लोग हो, मच्छी खाते हो, मटन खाते हो, तुम लोग यहाँ पे कैसे आते हो। त्यावेळी भरपूर वादावादी झाली। त्यावेळी बोलले की भाई तुमचा मॅटर आहे, तुम्ही दोघं सुलझा, मराठी माणसं नाव घेऊ नका। मग त्यावेळी तो बोलला तू क्यों बीच में बोलने वाला, असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत असताना मी मध्ये गेलो। त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला। नाही, माझे सहकारी मित्र, माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते। पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं, गुन्हा दाखल नाही केला। आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी त्याचं लांडगे साहेबांनी त्याला एकदम VIP ट्रीटमेंट दिली। त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलंय। त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा, खून झाला। शर्ट त्यांना दाखवला रक्ताने भरलेला, पण नाही। पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती। सकाळी त्याला नॉर्मल फ्रेंड सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले, जावा तुम्ही बोले। हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत, पोलीस स्टेशननी पूर्ण मॅनेज आहे सगळे। अजून नाही कोणी आलं इकडे। तर यावेळेस आपण बघितलं या शुक्ला नामक अधिकाऱ्यानं मराठी माणसं भिकारी आहेत असं म्हणत त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि मराठी माणसाला चीड आणणारी घटना मुंबईच्या कल्याणमध्ये घडली आहे। नेमकं काय घडलंय आपण CCTVच्या माध्यमातून सध्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। कल्याणमध्ये ही घटना घडलेली आहे, मराठी माणसाला मारहाण झालेली आहे आणि या संपूर्ण घटनेचा CCTV साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। परप्रांतीयांकडून मराठी माणसाला ही मारहाण करण्यात आली असल्याचं आपण बघतोय। कल्याणमध्ये ही संपूर्ण घटना घडली आणि त्यानंतर या घटनेचा संपूर्ण CCTV साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। मराठी माणसाला भिकारी म्हणत यावेळेस हल्ला करण्यात आला। आणखी काही मुलांना या ठिकाणी बोलावून सुद्धा या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे। तर आपण पाहू शकतोय या मारहाणीची संपूर्ण घटना या CCTVच्या माध्यमातून। कल्याणमध्ये ही घटना घडलेली आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाची मुंबई, ज्या मुंबईला म्हटलं जातं अशा ठिकाणी खरं तर ही घटना घडलेली आहे। त्यामुळे मराठी माणसाला चीड आणणारी, संताप आणणारी ही घटना आता म्हणावी लागणार आहे।
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झालेली आहे.